नमस्कार, मी शिवम बोरकर. बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.5. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 2.5चं बेसिक बघितलं होतं. अतिशय अशी सोपी एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये एकूण आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे, की ॲक्टिव्हिटी आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये विचारल्या जातात. तर बघा या ठिकाणी, की आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा, फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. तर या ठिकाणी बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. त्याच्यानंतर बघा आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू या ठिकाणी दिली 5 आणि या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला बघा -5 आणि आपल्याला विचारलेलं आहे त्याचं नेचर ऑफ रूट्स. तर आपण सुरुवातीला बघितलं होतं, की ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इक्वल्स टू 0 राहत असेल, त्यावेळेस त्याचं नेचर काय असणार? रूट्स आर रिअल अँड इक्वल. त्याच्यानंतर जर या डेल्टाची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 राहत असेल, त्याच्यानंतर रूट्स काय राहणार आपले? आर रिअल अँड अनइक्वल. आणि नेक्स्ट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 राहत असेल म्हणजे निगेटिव्ह राहत असेल, त्यावेळेस रूट्स आर नॉट रिअल. तर या ठिकाणी बघा आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? +5. तर बघा +5 ग्रेटर दॅन 0 आहेत म्हणून या ठिकाणी नेचर ऑफ रूट्स काय येणार? रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळे रूट मिळतील आणि ते कोणते नंबर असणार? रिअल नंबर. त्याच्यानंतर बघा बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे काय? लेस दॅन 0. त्यावेळेस रूट्स काय असणार? नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. त्याच्यानंतर बघा सेकंड ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये बघा आपल्याला सम ऑफ रूट्स दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? -7. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट आपल्याला दिलेलं आहे 5. त्याच्यानंतर आपल्याला काय तयार करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर आपल्याला बघितलं होतं आपण, की क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या भाषेत लिहिता येते काय? एक्स स्क्वेअर मायनस या ठिकाणी सम ऑफ रूट इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? 0. तर हे अल्फा आणि बीटा काय? त्याचे रूट. या ठिकाणी आपण म्हणू शकतो याला काय? सम ऑफ रूट आणि या ठिकाणी याला लिहू शकतो आपण प्रोडक्ट ऑफ रूट. तर या ठिकाणी बघा आपण व्हॅल्यू टाकून देऊ. एक्स स्क्वेअर मायनस या ठिकाणी बघा सम ऑफ रूट काय आहे? -7 म्हणून ब्रॅकेटमध्ये -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. तर या ठिकाणी बघा प्रोडक्ट ऑफ रूट आपल्याला दिलेले आहे 5 आणि इक्वल्स टू काय बघा? 0. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस काय होणार? +7x प्लस 5 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बनलं आपलं? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा लास्ट ज्याच्यामध्ये बघा आपल्याला सम ऑफ रूट काढायला सांगितलं आणि प्रोडक्ट ऑफ रूट काढायला सांगितलं. तर आपण बघितलं होतं, की सम ऑफ रूट काढायचं म्हणजे अल्फा प्लस बीटा ज्याची व्हॅल्यू काय असते? -b/, आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू असते c/e. तर आपण काय करतो? एबीसीच्या व्हॅल्यू काय करतो? याला कंपेअर करतो जनरल इक्वेशन सोबत. या ठिकाणी 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल्स टू 0. याला जर कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2, b ची व्हॅल्यू मिळते आपल्याला -4 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळते -3. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा मायनस या ठिकाणी b ची व्हॅल्यू बघा -4 म्हणून ब्रॅकेटमध्ये -4, a ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा 2. तर मायनस मायनस काय होणार? कॅन्सल. हे होणार 4 डिवायडेड बाय 2. तर या ठिकाणी काय येणार? 2. त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? c/a. तर या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू काय आहे? -3 आणि या ठिकाणी a ची व्हॅल्यू बघा काय? 2. म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटा या ठिकाणी आपण लिहिणार -b/a जी आपली व्हॅल्यू येणार -4/2 इक्वल्स टू किती येणार? 2. त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येणार आपली? c/a इक्वल्स टू -3/2. तर अतिशय सोपी अशा ह्या ॲक्टिव्हिटी होत्या ज्याला आपण अतिशय सोप्या पद्धतीनं काय केलेलं आहे? सॉल्व्ह केलेलं. नेक्स्ट याच्यानंतर बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट यानंतरचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन दिलेले ज्याच्यामध्ये आपल्याला तिन्हीमध्ये काय करायचं? फाइंड डिस्क्रिमिनंट. तर या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे बघा याचं सोल्युशन गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा गिव्हन इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल्स टू 0. तर या इक्वेशनला काय करणार आपण? जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करणार. मी या ठिकाणी लिहिणार कंपेअर
विथ ax² प्लस bx प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार 1. त्याच्यानंतर या ठिकाणी b ची व्हॅल्यू बघा काय मिळणार आपल्याला 7. a ची व्हॅल्यू म्हणजे बघा या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x², b ची व्हॅल्यू म्हणजे काय या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x आणि c ची व्हॅल्यू म्हणजे काय या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार b² मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय आपली 7चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आणि सी ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी काय -1. तर या ठिकाणी 7चा स्क्वेअर काय होणार 49. त्याच्यानंतर बघा मायनस इंटू मायनस काय होणार प्लस 4 इंटू 1 इंटू 1 या ठिकाणी किती होणार 4 आणि 49 प्लस 4 किती होणार 53. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर बघा नेक्स्ट सेकंड इक्वेशन आपल्याला बघा त्याच्यामध्ये काय दिलेले आहे की गिव्हन इक्वेशन. तर बघा काय गिव्हन इक्वेशन 2y² मायनस 5y प्लस 10 इक्वल्स टू 0. याला आपल्याला कम्पेअर करायचं कम्पेअर विथ. तर या ठिकाणी कोणासोबत कम्पेअर करायचं जनरल इक्वेशन. तर जनरल इक्वेशन काय असणार व्हेरिएबल y वर यूज करावं लागेल ay² प्लस by प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू मिळणार 2, b ची व्हॅल्यू मिळणार -5 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 10. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार b² मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा -5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू 10. तर या ठिकाणी बघा -5चा स्क्वेअर काय येणार 25. त्याच्यानंतर बघा 4 इंटू 2 8 इंटू 10 किती होणार 80 आणि या दोन्हीचं जर सबस्ट्रॅक्शन केलं -80 प्लस 25 तर ते किती येणार -55. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू फाइंड करत आहे b² मायनस 4ac. म्हणजे या ठिकाणी डिस्क्रिमिनंट या ठिकाणी आपण लिहू शकतो डिस्क्रिमिनंट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -55. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा दिलेलं आहे की थर्ड क्वेश्चन मध्ये की गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा गिव्हन इक्वेशन काय आहे √2x² प्लस 4x प्लस 2√2 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर या इक्वेशनला आपण काय करणार कम्पेअर विथ कुणासोबत ax² प्लस bx प्लस सी इक्वल्स टू 0. तर बघा या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळणार बघा कोइफिशियंट ऑफ x² √2. b ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार 4 कोइफिशियंट ऑफ x आणि या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार कॉन्स्टंट टर्म 2√2. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार b² मायनस 4ac इक्वल्स टू. तर काय येणार बघा 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे √2 इंटू 2√2. तर या ठिकाणी बघा 4चा स्क्वेअर किती होणार 16. त्याच्यानंतर बघा 4 इंटू 2 किती होणार 8 आणि √2 इंटू √2 किती होणार √2चा स्क्वेअर आणि रूट आणि स्क्वेअर एकमेकाला काय करणार कॅन्सल. तर या ठिकाणी बघा 16 मायनस 16 काय येणार 0. म्हणून या ठिकाणी बघा या इक्वेशनचं जे डिस्क्रिमिनंट आलं म्हणून या ठिकाणी काय आलं 0. हेन्स डिस्क्रिमिनंट ऑफ दिस इक्वेशन इज 0. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 3. तर बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे केलं तेच करायचं फक्त आपल्याला एक वाक्य शेवटी लिहायचं की त्याचं नेचर ऑफ रूट्स काय ते. तर बघा या ठिकाणी हे क्वेश्चन डिपेंड आहे कशावर डेल्टा इक्वल्स टू जर ही व्हॅल्यू 0 म्हणजे कोणाची व्हॅल्यू b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल त्यावेळेस रूट्स काय असणार रिअल अँड इक्वल. त्याच्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 त्यावेळेस रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आणि लास्ट डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 राहत असेल डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 राहत असेल त्यावेळेस म्हणजेच काय b² मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 राहत असेल त्यावेळेस रूट्स नॉट रिअल त्यावेळेस रिअल रूट राहणार नाही. तर बघा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपण अटेम्प्ट करणार आहोत बघा गिव्हन इक्वेशन. तर बघा काय आहे गिव्हन इक्वेशन x² मायनस 4x प्लस 4 इक्वल्स टू 0. तर याला काय करणार आपण कम्पेअर करणार कम्पेअर विथ काय आहे आपलं इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0.
तर बघा या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू काय मिळणार? ए ची व्हॅल्यू मिळणार 1, बी ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला -4 आणि सी ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आपल्याला 4. तर त्याच्यानंतर आपण कोणती व्हॅल्यू फाइंड करणार? डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय आहे? -4 चा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे? 4. तर या ठिकाणी बघा -4 चा स्क्वेअर किती येणार? 16 आणि त्याच्यानंतर -4 इंटू 4 हे पण किती होणार? 16. या ठिकाणी बघा डेल्टाची व्हॅल्यू काय आली? 0. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 येत असेल त्यावेळेस रूट्स काय आहेत? रिअल अँड इक्वल. हेन्स रूट्स आर रिअल अँड काय होणार? इक्वल. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले बघा गिव्हन इक्वेशन. गिव्हन इक्वेशन बघा काय आहे? 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इक्वल्स टू 0. तर या इक्वेशनला काय करणार आपण? कम्पेअर करणार. कम्पेअर विथ कोणासोबत बघा? ay स्क्वेअर प्लस by प्लस सी इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळणार? 2, b ची व्हॅल्यू मिळणार -7 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार? 2. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय? -7 चा स्क्वेअर -4 इंटू. तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 2 आणि सी ची व्हॅल्यू देखील किती मिळाली आपल्याला? 2. तर या ठिकाणी बघा 7 चा स्क्वेअर किती होणार? 49. त्याच्यानंतर बघा 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही किती होणार? 16. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 49 मधून जर 16 गेले तर या ठिकाणी बघा किती राहणार? 33. तर बघा या ठिकाणी जर या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केली किती येणार? 33. मग या ठिकाणी बघा डेल्टाचीच व्हॅल्यू आपल्याला कोणता नंबर भेटत आहे? पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन काय? 0. त्यावेळेस रूट्स काय असणार? रिअल अँड अनइक्वल. म्हणून या ठिकाणी बघा डेल्टा ग्रेटर दॅन 0 हेन्स रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. दोन वेगवेगळे आपल्याला काय मिळतील? त्या ठिकाणी रूट्स मिळतील. त्याच्यानंतर बघा याच्यामधला लास्ट क्वेश्चन 3rd नंबरचा ज्याच्यामध्ये बघा आपल्याला गिव्हन इक्वेशन काय आहे? गिव्हन इक्वेशन तर या ठिकाणी बघा काय? m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इक्वल्स टू 0. याला काय करायचं? कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ कोणासोबत बघा? am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 आणि या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार डेल्टा ज्याला आपण म्हणतो बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय आहे? 2. म्हणून या ठिकाणी काय केलं? 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा 1 आणि सी ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी काय? 9. त्याच्यानंतर बघा 2 चा स्क्वेअर किती होणार? 4 आणि 9 4 जा किती होणार? 36 आणि 4 - 36 या ठिकाणी किती होणार? -32 आणि ही डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळत आहे म्हणून आपले रूट्स काय असणार? नॉट रिअल. या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 हेन्स रूट्स आर नॉट रिअल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल? नेचर त्यांचं काय करावं लागेल? फाइंड करावं लागेल. ज्याच्यासाठी आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय करावं लागेल? फाइंड करावं लागेल आणि चेक करावं लागेल ती व्हॅल्यू काय येते? 0 येते का ग्रेटर दॅन 0 येते किंवा लेस दॅन 0 येते. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 4. तर बघा आपण कन्सेप्टमध्ये बघितलं होतं ज्यावेळेस आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट माहीत असतील त्यावेळेस आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करता येते? तयार करता येते. ज्यावेळेस आपण म्हणलं होतं की बघा या ठिकाणी की अल्फा अँड बीटा काय राहत असतील? रूट राहत असतील त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर आपण बघितलं होतं की त्यावेळेस ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? 0. तर याच पद्धतीने बघा आपल्याला दोन रूट्स दिलेले आहेत ज्याच्यात आपण एकाला म्हणणार अल्फा आणि एकाला काय म्हणणार? बीटा आणि त्या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये काय करणार? पुट करणार. तर बघा या ठिकाणी फर्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन तर बघा अल्फा आपल्याला दिलेला आहे, अल्फा दिलेला आहे 0. त्याच्यानंतर बघा बीटा आपल्याला दिलेला आहे बघा या ठिकाणी 4. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढणार कुणाची? अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा. तर या ठिकाणी बघा 0 प्लस 4 किती होणार? 4. त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटा. तर या दोन्हीचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. 0 इंटू 4 तर किती होणार? 0. मग वी नो दॅट
काय होणार? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? 0. एक्स स्क्वेअर मायनस, तर या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली? 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 0. तर बघा गिव्हन इक्वेशन वरून आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं? हेन्स हेन्स इट इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले बघा की सेकंडमध्ये आपल्याला गिव्हनमध्ये बघा काय दिलेले? 2 रूट दिलेले 3 आणि -10. म्हणून या ठिकाणी बघा अल्फा इक्वल्स टू दिलेले 3 आणि बीटा इक्वल्स टू या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेले? -10. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड करणार अल्फा प्लस बीटा, म्हणजे या ठिकाणी बघा 3 प्लस -10 आणि या ठिकाणी बघा 3 प्लस -10 किती होणार? -7. आणि त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटा आपल्याला काय मिळणार? 3 इंटू -10, तर या ठिकाणी काय येणार? -30. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार वी नो दॅट. तर बघा आपल्याला काय माहिती आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? 0. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा या ठिकाणी बघा काय आलं? -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बघा या ठिकाणी काय आलं? -30 इक्वल्स टू काय? 0. त्याच्यानंतर बघा एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस काय होणार? +7x प्लस इंटू मायनस काय होणार? -30 इक्वल्स टू काय होणार? 0. हेच इट इज रिक्वायर्ड इक्वेशन. हेन्स इट इज रिक्वायर्ड इक्वेशन. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही रूट दिलेले आहेत बघा की थर्ड मध्ये बघा की गिव्हन अल्फा इक्वल्स टू 1/2 अँड बीटा इक्वल्स टू -1/2. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण व्हॅल्यू काढणार अल्फा प्लस बीटा. तर या ठिकाणी बघा +1/2 प्लस -1/2, तर ते काय येणार बघा या ठिकाणी 0. त्याच नंबरमधून तोच नंबर जर सबट्रॅक्ट केला तर आन्सर काय येणार? 0. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा, तर या ठिकाणी 1/2 इंटू -1/2, तर या ठिकाणी प्रोडक्ट बघा कशात येणार? मायनसमध्ये, कारण की एक प्लस आहे आणि काय आहे? मायनस. तर 1 इंटू 1 काय होणार? 1 आणि 2 इंटू 2 किती होणार? 4. त्याच्यानंतर वी नो दॅट एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला? 0. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 0x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली? -1/4 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस 0x -1/4 इक्वल्स टू काय? 0. त्याच्यानंतर बघा याला आपण 4 न मल्टिप्लाय देखील करू शकतो. जर आपल्याला लिहायची गरज वाटली तर आपण लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण मल्टिप्लाय देखील करू शकतो पूर्ण. अदरवाईज इथपर्यंत आपला आन्सर आलेला आहे की हे पण रिक्वायर्ड इक्वेशन होते, क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा आपण पुढची स्टेप जी म्हणतो आपण मल्टिप्लाय बाय कितीनं? 4 न. तर इक्वेशन काय मिळणार बघा आपल्याला? 4x स्क्वेअर मायनस 0x -1 इक्वल्स टू 0. तर या दोन्हीपैकी कोणतेही इक्वेशन घेतलं तरी चालते, आन्सर चुकणार नाही. म्हणून याच्यानंतर आपण लिहिणार इट इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा आपलं लास्ट, या क्वेश्चन मधलं लास्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिलेले बघा, एक व्हॅल्यू दिलेली आपल्याला अल्फा इक्वल्स टू 2 मायनस √5 आणि एक बीटा दिलेला आपल्याला 2 प्लस √5. तर या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5 मायनस √5 प्लस √5 काय होणार? कॅन्सल. आणि या ठिकाणी बघा 2 प्लस 2 किती मिळणार आपल्याला? 4. त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटा 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5 इक्वल्स टू बघा काय आहे? या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागणार? a मायनस बी ए प्लस बी. ज्या पण वेळेस a मायनस बी ए प्लस बी हा असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा अल्फा इंटू बीटा 2 चा स्क्वेअर किती मिळणार? या ठिकाणी 2 चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा 2 चा स्क्वेअर आपल्याला मिळणार 4 आणि √5 चा स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार? 5 आणि 4 मायनस 5 या ठिकाणी आपल्याला काय मिळणार? -1. त्याच्यानंतर वी नो दॅट एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू काय? 0. तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळाली आपल्याला? 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -1 इक्वल्स टू 0.
एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस इंटू मायनस काय होणार -1 इक्वल्स टू 0. हेन्स इट इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेन्स इट इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. अतिशय सोपा असा हा देखील काय होता आपला क्वेश्चन होता. यानंतर आपल्याला बघायचा आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेले, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे या ठिकाणी बघा की या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी रूट आहे यांची जी सम आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा ही काय 2 टाइम्स त्यांच्या प्रोडक्ट ऑफ रूटच्या, म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. तर ही कंडिशन आपल्याला काय गिवन आहे. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3. तर या ठिकाणी बघा आपण कोणती व्हॅल्यू काढणार, या ठिकाणी कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू काढणार, त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढणार आणि त्याच्यानंतर गिव्हन अकॉर्डिंग कंडिशनमध्ये आपण काय टाकणार ती व्हॅल्यू पुट करणार, ज्याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार केची. तर या ठिकाणी बघा की गिव्हन इक्वेशन तर बघा काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल्स टू 0. तर याला काय करायचं कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 1, b ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा काय मिळणार -4k आणि या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार k प्लस 3. त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार की अल्फा आणि बीटा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत रूट आहेत. मी या ठिकाणी लिहिणार की लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा आपण काढणार अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जी काय असणार -b/a. तर या ठिकाणी बघा मायनस, तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय आपली -4k अपॉन या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय 1. तर मायनस इंटू मायनस काय होणार 4k. इक्वेशन या ठिकाणी देणार फर्स्ट. त्याच्यानंतर बघा अल्फा इंटू बीटा या ठिकाणी आपल्याला काय मिळणार c/a. तर या ठिकाणी बघा c ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार k+3, काय मिळणार k+3 आणि a ची व्हॅल्यू काय 1. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली अल्फा इंटू बीटाची k+3, याला देणार इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याला फ्रॉम गिव्हन कंडिशन, आपल्याला गिव्हन कंडिशन मध्ये बघा काय दिलेले की सम ऑफ रूट्स म्हणजे काय अल्फा प्लस बीटा हे काय 2 डबल आहे कोणाच्या देअर प्रोडक्टच्या, म्हणून 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. तर या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे काय आहे 4k. 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय k+3 आणि कुठून लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. त्याच्यानंतर बघा 4k इक्वल्स टू 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार बघा 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 किती मिळणार 6 प्लस 2k या साईडनं आल्याच्या नंतर काय होणार -2k इक्वल्स टू 6. 4k मायनस 2k या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 2k इक्वल्स टू 6. त्याच्यानंतर बघा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड k इक्वल्स टू 6 डिवाइडेड बाय 2. आन्सर काय येणार आपलं 3. म्हणून या ठिकाणी आपल्याला k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बऱ्याच वेळा बोर्डच्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन आलेले आहेत. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे अल्फा अँड बीटा, अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0. तर आपल्याला व्हॅल्यू विचारली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि सेकंडमध्ये आपल्याला विचारली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर बघा हे क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, तर आपल्याला या टर्मला जर लिहायचं असेल तर आपण लिहिणार सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या भाषेतच. कारण आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर सम ऑफ रूट काढता येते, जी व्हॅल्यू मिळते आपल्याला -b/a आणि प्रोडक्ट ऑफ रूट देखील काढता येते, जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार c/a. तर याचा वापर करून आपल्याला ह्या व्हॅल्यू काय करावं लागतील काढाव्या लागतील. तर त्यासाठी बघा की ह्या जर व्हॅल्यू काढायच्या असतील तर सुरुवातीला बघा या ठिकाणी आपण काय करणार डेरिव्हेशन करणार या फॉर्म्युल्याचं, की जसं आपल्याला माहिती आहे की a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा जर आपल्याला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू या ठिकाणी प्लस आहे, इकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणजे काय मिळणार a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ज्यालाच आपण जर लिहिलं ते अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय मिळणार a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. तर बघा की a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरले आपण बघा या ठिकाणी सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या भाषेत लिहू शकतो. म्हणजे या एच्या आणि बीच्या जागी कोणती व्हॅल्यू शकते आपली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा मायनस 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. म्हणजे या टर्मला बघा आपण सम ऑफ रूट
आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या भाषेत काय केलं याला लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याला काय लिहू शकतो की आपल्याला माहिती आहे ना ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे काय ए क्यूब प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस काय बी क्यूब. तर या ठिकाणी बघा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू या दोन टर्मला आपण जवळ लिहू ए क्यूब प्लस बी क्यूब. त्याच्यानंतर बघा या दोन्ही टर्म मधून कॉमन निघते 3ab. काय निघते कॉमन 3ab. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार ए प्लस बी कारण की या ठिकाणी एक ए आहे आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रा काय आहे बी आहे. त्याच्यानंतर बघा ही टोटल व्हॅल्यू या ठिकाणी काय प्लस इकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून या ठिकाणी मायनस 3ab ए प्लस बी इक्वल्स टू ए क्यूब प्लस बी क्यूब. त्याच्यानंतर बघा याला आपण लिहू शकतो काय लिहू शकतो बघा ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab ए प्लस बी. तर या पद्धतीने लिहू शकतो. तर आपल्या ए आणि बीच्या जागी काय येणार आता आपलं अल्फा आणि बीटा. या ठिकाणी लिहिणार अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला याला काय करता येते सॉल्व्ह करता येते. म्हणून बघा या ठिकाणी सुरुवातीला काय करणार की गिव्हन इक्वेशन बघा गिव्हन इक्वेशन काय आहे वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0. याला काय करणार आपण कम्पेअर करणार कम्पेअर विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला ए ची व्हॅल्यू काय मिळणार ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1 बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -2 आणि या ठिकाणी सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -7. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढणार अल्फा प्लस बीटा जी मिळणार आपल्याला -b अपॉन ए. तर या ठिकाणी बघा मायनस बी ची व्हॅल्यू -2 आणि ए ची व्हॅल्यू काय 1. तर मायनस इंटू मायनस काय मिळणार प्लस. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढणार अल्फा इंटू बीटा जी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आपल्याला सी अपॉन ए. तर या ठिकाणी बघा सी ची व्हॅल्यू काय -7 आणि ए ची व्हॅल्यू काय 1. या ठिकाणी आन्सर काय येणार -7. त्याच्यानंतर बघा फर्स्ट ज्याच्यातला आपण सॉल्व्ह करत आहे आपल्याला फाइंड करायचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर त्याला आपण बघा लिहू शकतो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. तर या ठिकाणी बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली काय मिळाली आपल्याला या ठिकाणी 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळाली आपल्याला -7. तर 2 चा वर्ग किती होणार 4. त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस किती होणार प्लस 7 दोन्ही किती होणार 14. 14 आणि 4 किती होणार 18. तर या ठिकाणी बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 18. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर बघा या ठिकाणी आपण डिराइव्ह केलेलं आहे तर काय लिहू शकतो बघा त्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. तर या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 म्हणून या ठिकाणी 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली -7 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू परत आपल्याला किती मिळालेली 2. या ठिकाणी बघा 2 चा क्यूब किती येणार 8. त्याच्यानंतर बघा मायनस इंटू मायनस किती होणार प्लस. त्याच्यानंतर बघा सात्विक 21 आणि 21 दोन्ही किती होणार 42 आणि 42 आणि 8 किती होणार 50. म्हणून या ठिकाणी बघा दोन्ही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत कोणत्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि या ठिकाणी आपण ते काय केलेले आहेत फॉर्म्युला डिराइव्ह केलेले आहे. तर अशा पद्धतीचं क्वेश्चन जर विचारले तर आपल्याला त्याला लिहावं लागेल कशात सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट तरच तर आपल्याला आन्सर मिळणार अदरवाईज आपल्याला आन्सर मिळणार नाही. यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 7 जो आपला काय लास्ट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत बघा. तर बघा या ठिकाणी काय दिले द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल फाइंड की. तर बघा या ठिकाणी हे दोन्ही जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत याचे जे रूट्स आहेत ते काय दिलेले आपल्याला रिअल अँड इक्वल. तर त्याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची के ची. तर या ठिकाणी आपल्याला कळलेच असेल की रूट्स रिअल अँड इक्वल आहेत याचा अर्थ त्याच्या डेल्टाची व्हॅल्यू त्याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे 0 आणि याच कंडिशनवरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळते के ची. तर बघा या ठिकाणी गिव्हन इक्वेशन बघा काय आहे 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इक्वल्स टू 0. तर याला काय करणार आपण कम्पेअर करणार विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार 3 b ची व्हॅल्यू मिळणार k आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार
12. किती मिळणार आपल्याला? 12. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ना, आपला डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बीची व्हॅल्यू काय? केचा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू या ठिकाणी बघा आपल्याला 3 आणि सीची व्हॅल्यू या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळाली? 12. तर या ठिकाणी काय मिळणार? के स्क्वेअर 4 त्रिक 12 आणि 12 गुणिला 12 किती होणार? 144 म्हणजे 144. त्याच्यानंतर बघा आपण याला काय लिहू शकतो की डेल्टा इक्वल्स टू के स्क्वेअर मायनस 144 कोणाचा स्क्वेअर आहे? 12 चा स्क्वेअर. बट आपल्याला बघा या ठिकाणी काय आहे? गिवन गिवन दिलेलं आहे की रूट्स आर रिअल अँड इक्वल, ज्याच्यामुळं डेल्टाची व्हॅल्यू आपली काय होते? 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 म्हणजे हीच व्हॅल्यू काय आपली होणार? 0. के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इक्वल्स टू काय मिळणार? 0. आणि या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय लिहू शकतो? ए प्लस बी म्हणजे काय? के प्लस 12 आणि सेकंड याच्यात ए मायनस बी म्हणजे के मायनस 12 इक्वल्स टू 0. एक वेळेस के प्लस 12 इक्वल्स टू 0 और के मायनस 12 इक्वल्स टू 0. प्लस 12 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय मिळणार आपल्याला? मायनस 12 और के ची व्हॅल्यू आपल्याला मायनस 12 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय मिळणार? प्लस 12. तर या ठिकाणी बघा आपल्याला केच्या 2 व्हॅल्यू मिळाल्यात. एक मिळाली आपल्याला मायनस 12 आणि एक मिळाली के इक्वल्स टू 12. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आपल्याला गिव्हन दिलेले बघा. मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर बघा काय मिळणार? के एक्स इंटू एक्स के एक्स स्क्वेअर के एक्स मायनस 2 मायनस 2 के एक्स प्लस 6 इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करणार विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. तर बघा या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू काय मिळणार? की बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -2k आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 6. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढणार डेल्टा इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इक्वल्स टू बी म्हणजे कोणाचा स्क्वेअर? -2k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे? के आणि सी ची व्हॅल्यू काय आहे? 6. -2 चा स्क्वेअर काय येणार? 4 आणि के चा स्क्वेअर काय मिळणार? 4k स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा 4 इंटू 6 किती होणार? 24k. तर बट आपल्याला काय दिलेलं की रूट्स आर रिअल अँड इक्वल. बट रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हणजे या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 म्हणजे राईट हँड साइड आपली काय असणार? 0. तर या ठिकाणी बघा दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघते? एक तर 4 न दोन्ही नंबरला काय जाते? भाग जाते म्हणून कॉमन काढणार 4. या ठिकाणी के, या ठिकाणी के कॉमन काढला के, या ठिकाणी झाले के आणि कितीनं भाग देऊ शकतो? 6 न. इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय? 0. त्याच्यानंतर बघा एक तर 4k इक्वल्स टू 0 और के मायनस 6 इक्वल्स टू 0. दोन नंबरचा प्रोडक्ट त्यावेळेसच 0 येतो ज्यावेळेस दोन्हीपैकी ॲटलिस्ट 1 काय असेल? 0 असेल. म्हणून या ठिकाणी बघा 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड 0 डिवाइडेड बाय 4 आणि 0 ला कोणत्याही नंबरनं जर डिवाइड केला तर आन्सर काय येणार आपलं? 0. एक और के इक्वल्स टू या ठिकाणी आपल्याला बघा -6 त्या साईडनं गेल्याच्या नंतर काय मिळणार? +6. बट या ठिकाणी जसं या ठिकाणी आपण केच्या दोन्ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट केल्या, त्या पद्धतीने या ठिकाणी आपण केच्या दोन्ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू शकत नाही. तर कारण असं आहे, या ठिकाणी बघा के म्हणजे कोणी या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. तर आपण बघितलं होतं की कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज व्हॅल्यू ऑफ ए. ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला डिफाईन केलं होतं की ए ची व्हॅल्यू 0 पाहिजे नाही. म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आपल्याला 0 पाहिजे नाही. म्हणून के ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 0 घेणार नाही. के ची व्हॅल्यू आपण एकच घेणार ती म्हणजे काय? 6. बट बट के इज काय आहे? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणून के इज नॉट इक्वल्स टू 0. हेन्स या ठिकाणी के ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 6. अतिशय सोपी अशी एक्सरसाइज होती जी डिपेंड करत होती 2-3 टॉपिकवर. ज्याच्यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक होता डिस्क्रिमिनंट, नेचर ऑफ रूट, अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. त्याच्यानंतर रूट दिल्याच्या नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन बघितल्या. अतिशय सोपी अशी एक्सरसाइज होती. तर बघा या ठिकाणी आपण आपली प्रॅक्टिस सेट 2.5 कंप्लीट केलेली आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या जवळील मंडळीला नक्कीच शेअर करा. धन्यवाद.